आज 9 एप्रिल म्हणजे सार्वजनिक काका जयंती। आता तुम्ही म्हणाल की हे काय, कोण हे सार्वजनिक काका आणि त्यांचा आणि आपला संबंध काय? तर मित्रांनो, आज आपण ज्या लोकल फॉर वोकलच्या गप्पा मारतोय ना, त्या स्वदेशीची पहिली ठिणगी याच माणसाने 150 वर्षांपूर्वी आपल्या पुण्यात पेटवली होती। यांचं खरं नाव म्हणजे गणेश वासुदेव जोशी। पुण्यातली कोणतीही अडचण असो किंवा लोकांचा प्रश्न असो, हा माणूस तिथे हजर असायचा। म्हणून पुणेकरांनी त्यांना नावच देऊन टाकलं, सार्वजनिक काका। आज आपण ज्या राजकीय आणि सामाजिक संघटना बघतो, त्यांचा पाया असणारी पुणे सार्वजनिक सभा यांनीच सुरू केली होती। आता स्वदेशी म्हणजे नक्की काय, तर जे आपलं आहे तेच वापरायचं हा बाणा। काकांनी 1870 मध्ये शपथ घेतली की मी फक्त आपल्या देशात तयार झालेली खादीच वापरणार। त्यांना परदेशी कापड वापरावं लागू नये म्हणून त्यांनी स्वतः चरख्यावर सूत कातायला सुरुवात केली। विचार करा, महात्मा गांधींच्या कित्येक वर्ष आधी या माणसाने खादीचा ब्रँड पुण्यात तयार केला होता। म्हणूनच ते स्वदेशीचे पहिले शिलेदार ठरले। यांचा स्वॅग बघा कसा होता। 1877 सालचा तो दिल्ली दरबार, जिथे मोठे राजे महाराजे भारीतले दागिने आणि परदेशी रेशमी कापड घालून मिरवत होते, तिथे आपले सार्वजनिक काका चक्क हाताने विणलेली जाडी भरडी खादी आणि आपली पुणेरी पगडी घालून पोहोचले होते। इंग्रजांच्या भर दरबारात भारतीय संस्कृतीचा मान राखणारा हा पहिला मराठी माणूस होता। काका व्यवसायाने वकील होते, पण त्यांचं पूर्ण आयुष्य ऑन द फील्ड गेलं। पुण्यात मोफत दवाखाना सुरू करणं असो किंवा दुष्काळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं असो, काका नेहमी पुढे असायचे। अगदी सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक कामातही त्यांचं मोलाचं सहकार्य होतं। आज आपण ब्रँडेड परदेशी कपड्यांच्या मागे धावतो, पण आपल्या पुण्याच्या या मराठी माणसाने जो स्वाभिमानाचा मंत्र दिला तो विसरून चालणार नाही। 9 एप्रिलला या स्वदेशीच्या पहिल्या शिलेदाराला मानाचा मुजरा। तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे।